नमस्कार मंडळी, वर्षाच फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे शाही बिर्याणी. यासाठी लागणार आहे 7 ते 8 कांदे मी उभे कापून घेतलेत, 4 टोमॅटो कापून घेतलेत, कोथिंबीर, पुदिना आणि हिरव्या मिरच्या. यासाठी लागणारे मसाले आहेत हळद पावडर, मिरची पावडर, सुके धण्याची पावडर, अद्रक लसूणची पेस्ट आणि मीठ. लागणारे गरम मसाले आहेत तेजपत्ता, दालचिनी, चक्रफूल, काळी मिरी, लवंग, मोठी इलायची आणि हिरवी इलायची. आणि आपला मेन मसाला आहे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला. इथे मी अर्धा किलो चिकन घेतले. ते दही आणि अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये अर्धा तास आधीच मॅरिनेट करून ठेवले. अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले आहेत. आणि बिर्याणीसाठी तेल लागणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पातेलं गरम करून त्यामध्ये तेल घालायचे. तेल चांगलं गरम झाले. आता यामध्ये लवंग घालायची, काळी मिरी, मोठी इलायची, चक्रफूल, दालचिनी, छोटी इलायची आणि तेजपत्ता घालायचा आहे. आता गरम मसाले फ्राय झालेत. आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा. आता हा कांदा तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा. कांदा ब्राऊन व्हायला वेळ लागतो, पण कांदा चांगला ब्राऊन करून घ्यायचा. तेलामध्ये कांदा टाकल्यावर चांगला सुटसुटीत होतो. कांदा आपला चांगला ब्राऊन झाला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची. हे चांगलं मिक्स करून परतवून घ्यायचं. आता यामध्ये मीठ घालायचं. आता यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या, कोथिंबीर, पुदिना घालायचा. पुदिन्याने बिर्याणीला छान फ्लेवर येतो. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता हा मसाला तयार आहे. यामध्ये हळद घालून घ्यायची. 2 टीस्पून हळद घालायची. लाल मिरची पावडर घालायची, ही 2 टीस्पून घालायची. सुका धण्याची पावडर घालायची. आता एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घालायचा. हा 1 चमचा मसाला आहे. आता हे पूर्ण मिक्स करून छान परतवून घ्यायचं. आता हा मसाला छान परतवून झाला आहे. आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता हे चिकन पूर्ण मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचं. आपले चिकन आता छान परतवून झाले आणि त्याला तेल पण सुटले. आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं. हे छान मिक्स करून 15 ते 20 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि गॅस स्लो ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊया आणि तोही 50% शिजवून घ्यायचा आहे. यासाठी तेल गरम करून त्यामध्ये घालायचे गरम मसाले, तेजपत्ता. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचे. या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. या पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचे. आता पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता मी यामध्ये हा धुतलेला तांदूळ घालते. मी 5 मिनिटं आधीच हा तांदूळ धुवून ठेवला होता. हा तांदूळ आपल्याला फक्त 50% शिजवून घ्यायचा आहे.
भात अर्धा शिजून तयार झाला आहे. आता गॅस बंद करून चाळून घ्यायचा चाळणीमध्ये. आता या चिकनमध्ये भात घालून घेऊया. आता आपण यामध्ये भात घालूया. आता यामध्ये आपण फूड कलर घालून घेऊया. आता यामध्ये फ्राय केलेला कांदा घालायचा. वरतून कोथिंबीर घालायची आणि पुदिना. आता हे पूर्ण 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आणि गॅस स्लो ठेवायचा. 15 ते 20 मिनिटानंतर तयार आहे आपली बिर्याणी. रेसिपी आवडली असेल तर एकदा तरी नक्की बनवून पहा शाही बिर्याणी. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.